Welcome to the daily vlog. Get ready for some amazing adventures in Goa. मला जायचं आहे 5.6 किलोमीटर आणि वॉकिंग गेलं तर 1 तासभर लागेल, कारण की 10 मिनटं 1 किलोमीटरसाठी या हिशोबाने असतं वॉकिंगला. तर आता बघूया, लिफ्ट मागतो मी, कोण लिफ्ट देत आहे का मला. लिफ्ट. वेळ प्रत्येकाची येते, फक्त ती येईपर्यंत स्वतःला सावरून धरण्याची जिद्द म्हणजे संयम. एमटी गाड्या तर जातात आहे, पण कोण थांबत नाहीये. बघूया आता कोण थांबतंय का लिफ्ट द्यायला. एक माणूस थांबलेला माझ्यासाठी पुढेपर्यंत. थँक्यू. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so इकडे ना आयडी वाटतं. हां ठीक आहे. हां माहीत जाईल वॉकिंग. मॅपवर टाकू. थँक्यू सर, थँक्यू. चालेल. हां इकडे चालेल. थँक्यू. मला आणि जास्त नाही असं इथनं डायरेक्ट लिफ्ट मिळाली मला. गॉड्स प्लॅन. मी ॲक्च्युली बसने जाऊ शकत होतो, पण बस इथली मला एकदा असंच तिकडे येतानाच पणजीवरनं कोंड्याची बस पकडलेली आणि त्यानंतर इतका भयंकर त्रास झाला मला की सहनच झाला नव्हतं. त्यामुळे ह्या बसेस मला आवडत होत्या, मी प्रेफर करतो. पण त्या AC वाल्या बस आल्यात नाही यांच्या नवीन, त्यातनंच त्या दिवशी पण त्यामुळेच अडकलो होतो जास्त वेळ. त्या बस येतच नव्हत्या. पण बघा, प्रयत्न केला की सगळं होतं. जास्त वेळ नाही लागला, 1-2 मिनटं थांबलो फक्त, हात दाखवले. आणि चांगली लोक अजून पण आहेत दुनियामध्ये की जे मदत करतात. आता किती 1 तास वॉकिंगचं अंतर होतं, म्हणजे 10 मिनटं होते बसनी वगैरे, पण बसला उतरून पण नंतर मला चालत झालं दुसरीकडे यायलाच लागलं. ऑलमोस्ट मी पोचलोय. आता थांबा, मॅप चेक करायला लागेल. Turn left, then sharp right. अरे व्हाईट कलरचं आहे, तेच आयडिया हॉस्पिटल आहे. दीदी आईला गाडीवर घेऊन गेलेली. आता पहिले तर रिपोर्ट्स कार्ड चेक करता येईल आणि मग त्यानंतर जर त्यात काय जर प्रॉब्लेम आला तर मग परत तारीख पुढची देण्यात येईल. आय होप चांगलंच होईल, रिपोर्ट नॉर्मलच येतील, मग ते आईचं ऑपरेशन होऊन जाईल. दवाखान्याच्या बाहेर आहे मग. कुठल्या फ्लोअरला यायचं? फर्स्ट फ्लोअरला. पळत आलोय मी, दमलोय, पळत आलोय का? हा खरं फुल पळत आलोय मी. खोटं वाटतं का तुला? हा असेल बाबा, तुझा हाय बाबा. एंट्री कुठं? एंट्री साईड नाही, वरच्या पहिल्या मधलं. हा ते पण जिना आहे, जिन्यातलं वरी आहे. किती वेळ लागतो तसं पळत आलं तर? पळत आलं तर हा 2 मिनिटं. मग मी 3 मिनिटं घेतले का? वर नाही, तिकडनं जिथं सोडलं होतं तुम्हाला. हा तिथून मी पळत आलं तर किती लांब येते. ठीक आहे. कुठल्या काय सांगायचं ना, कुठल्या सेक्टरला जायचं? कोणाला काय सांगू नको, तू कुठे आहेस ते सांग मला फक्त. मी एंट्री घेतला. हा एंट्री घेतलीस ना, जिन्यावरनं वरी आहे. हा वर चढला की पहिल्याच इथून आत आहे. ठीक आहे, ठेवू का? थांब ना, हे बघ मी थांबली. येऊ म्हणतोय का? ठीक. हा फोन ठेवू का? चालू. चढला का तू? चढ. हा आताशी तर आलोय मी इथनं आत आल्यामध्ये तर नो स्मोकिंग, सायलेंट झोनचा फोन, नो स्पीटिंग. कुठे जिना? इथं लिफ्ट आहे. कितवा मधलं? नाही लिफ्ट आहे. हा ठीक आहे, इथं जिना आहे ना. सगळे लोक चालत. नाही फुल गर्दी, फुल मारामारी. अरे बापरे.
कितना बड़ा है बे? किती बड़ा आहे? कुठे मास बीस लावा रे कुठे? काय मास बीस मास लावा मला. नको काय म्हणतो नाही दिसत. आतमध्ये दिला फॉर्म दिलाय. नंबर तिथंच आहे का? नाही लांब आहे लांब आहे नंबर. हां तिकडं बस तिथं बॅग ठेवलं असं कळलं नाही तिथं बॅगवरची वेळ तर दोतोर डोळ्याचं दोतोर उसगावचं पातोर. सगळ्यापासून काहीच नाही. तिला 4 वाजता ॲडमिट करायचं. आता त्या आधी रिपोर्ट काढणार आहे. तर दिदी गेली विचार. म्हणून ना वेळेत लग्न करा. बायको बी कॉली ना तर आईला सांभाळते तरी. आमच्या जर कुटुंबाच्या राहिले की अशी नोकरी होतात. बहिणीकडे डिपेंड राहायला लागतं बहिणीवरती. काय झालं? ठीक आहे मी इथंच. आता गेले शुगर चेक करायला. आणि हम इधर आज सिक्युरिटी गार्ड वॉचमॅन बॅग सांभाळण्यासाठी. झाले आमच्याही गोव्यात आहे. तर आता दिदीने एक मराठीत सांगितलेलं की तिच्या डोळ्याचं प्रेशर चेक करणार आणि मग हे करत. आई म्हणते काय? मग तिथे कोकणीत सांगायला लागली तर आई म्हणते हा घ्या यांचे हाल. आमचा जम्बो ती म्हणाली मी घरी जाणार आहे संध्याकाळी येणार. हो मग 4 वाजता ना. पोटात घे तिथे पोटात घे. या ड्रेसमध्ये ती एकदम दिसलं वलचे दिसले कचकटून. काय घेते तिथे? घेते कापा पाव म्हणजे त्याला काय म्हणतात? भजी पाव. बटाट्याची भजी आणि पावला कापा पाव म्हणते. कापा पाव पाव कापा पाव आणि कॉफी. पाव कापा रे कापा रे कापा रे कापा रे कापा रे पाव कापा रे पाव कापा रे कापा रे तिने मला एक तास दिलेला आहे औषध आणायचं. आता बसतोय की बाहेर चाललेले मी. फर्स्ट फ्लोअरवरनं खाली आलेलो आहे आणि परत जाताना 3ऱ्या मजल्यावर जायचं. आता इथं मेडिकल आणि फार्मसी इथंच आहे. तर मग इथेच घ्यायचं आहे का बाहेर मिळेल माहीत नाही. बाहेर आलं तर उन्हाचा त्रास व्हायला लागला. म्हणजे एवढे असे अंधारात न बाहेर आलं होतं. अभी मेडिकल किधर है बाबा? नशीब साईड इथे हॉस्पिटल इकडे मेडिकल. बाहेरचे घे म्हणून सांगा. दिवस दे म्हणून देऊ ना परत ये. बाहेरचे घे मी सांगा. हे सांगितलं औषध ड्रॉप. किती? ड्रॉप दिलेत. ड्रॉप बहुतेक आधीच दिले ते टाकले नव्हते आणि आता ते ऑपरेशनपर्यंत टाकायचे थोड्या वेळानंतर. 3ऱ्या मजल्यावरती आईला घेऊन गेलेत दिदी. आता मी पण चाललो आहे. 3ऱ्या मजल्यावर जायचं. त्यामुळे मी आता वापर करणार आहे. कुठली इथे काय माहिती. ही गेली वरती. हॉस्पिटल एकदम चकाचक आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि चकाचक.
महाराष्ट्रात असं नसतं. खूप स्लो आहे वाटतं लिफ्ट. लिफ्ट गंडलेली थोडीशी, म्हणजे बरोबर चालते बरोबर आहे, थांबत वगैरे काय नाही, पण तिसऱ्या मजल्यावर थांबली, पण ते लिफ्टच्या आत एक फर्स्ट फ्लोअर दाखवत. शेवटी 4th फ्लोअरवर उतरलो आणि आता आले खाली. मग आता दीदीला फोन करायचं आणि पुढची बसून जायचं. लिफ्ट 4th फ्लोअर दाखवत आहे, ठीक आहे, आणि मी बहुतेक पोहोचले ग्राउंड फ्लोअरला. कोणता फ्लोअर आहे? 3rd फ्लोअर. फर्स्ट आहे. ओके, फर्स्टला पोचलो आहे मी, पण त्यात 4th दाखवलं. दीदीचा डबा विसरलो, डबा आणायला चालू आहे, सकाळचा नाश्ता डबा. फर्स्ट फ्लोअर. थर्ड. हो सगळे आता हे मजले एवढे वरती ॲडमिट करायचं, ऑपरेशन होतं, सगळं होतं. आता मी पार्किंगमधनं पलीकडे चाललो. कोण नाही, ती आता हॉस्पिटलमध्येच आहे. दीदी म्हणली 4 वाजता. आता तिला ते कंटिन्यू ड्रॉप टाकायला होणार ना उद्यापर्यंत वेगवेगळे. हां हां, ते काय असेल आता तुलाच माहिती आहे. हां, तिला म्हणलं आता काय उद्यापर्यंत काय फोन बिन बघू नको म्हटलं, मस्त शांत राहा, गोड काय खाऊ नकोस, थोडा त्रास होईल असं हे गेल्यासारखं. पण कापूस का सर्दी होऊन येऊन हां कानात ना बाहेर. ओके, हां ते कनेक्शन असतं ना कान नाक कसा. हां ओके ओके. दवाखाना बघायचं तुला केवढा मोठा आहे. आजचा दिवस खास होता, उद्याचा त्याहूनही भारी असेल. तोपर्यंत हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या.